नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत क्रिस्पी लॉलीपॉप. बनवायला अगदी सोपी आणि खायलासुद्धा इतकी छान अशी क्रिस्पी होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एक स्वीटकॉर्न घेतलेले आहे आणि त्या स्वीटकॉर्नचे अशा प्रकारे मी दाणे काढून घेणार आहे. आपल्याला अर्धाच स्वीटकॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहे, कारण इथे अर्धच स्वीटकॉर्न लागेल. नंतर 1 वाटी मी जाडे पोहे एका बाउलमध्ये घालून छान असे धुवून घेतले. धुतल्यानंतर मी थोडा वेळ त्याला भिजत ठेवले आणि सॉफ्ट असे हे पोहे झालेले आहे. याला आपण छान असे मळून घेऊया. मळून असे छान आपल्याला ब्लेंड करायचे आहे. नंतर स्वीटकॉर्नचे आपण जे दाणे काढले होते त्यात आपण हे पोहे घालणार आहोत. स्वीटकॉर्नचे जर सगळे दाणे असले तर ते तळताना फुटतात, म्हणून ते चाकूने काढायचे, अर्धवट निघतात, किंवा मिक्सरला आपण पूर्ण दाणे काढून ते जाडसर करून घेऊ शकतो. नंतर मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे. त्याला अशा प्रकारे मी छान किसून घेतलेले आहे. बटाटे यात आपल्याला उकडलेले किसूनच घालायचे आहे, म्हणजे बाइंडिंग चांगली येतं. आणि हे बटाटे किसून झाले. यात मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहे. यात मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातले आणि 1 चमचा मी यात चाट मसाला घातलेला आहे. 3 ते 4 मिरच्या मी मिक्सरला बारीक करून त्या घातलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ घातले. आणि याला छान मी असे मळून घेणार आहे. छान मळून याला आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे. नंतर हाताला थोडं तेल घेऊन एक मोठा गोळा घेऊया आणि हातावर असा चपट वड्याप्रमाणे आपण तो थापून घेणार आहोत. याला आपण असे वड्याप्रमाणे थापून घेतले. नंतर मी एक स्टिक घेतलेले आहे आणि त्या स्टिकला आपण हा गोळा असा छान दाबून लावणार आहोत. छान दाबून असा आपल्याला हा गोळा याला लावायचा आहे. स्टिकला गोळा लावल्यानंतर आपण त्याला छान असा लॉलीपॉपसारखा आकार देऊया. छान असा लॉलीपॉपचा याला आकार दिलेला आहे. आपला लॉलीपॉप छान तयार आहे. नंतर परत एक मी बनवून दाखवते. परत एक मी मोठा गोळा घेतलेला आहे आणि हातावर अशा प्रकारे गोल करून त्याला वड्याप्रमाणे आकार दिलेला आहे आणि त्यावर मी एक स्टिक लावणार आहे. अशा प्रकारे छान अशी स्टिक दाबून आपण या स्टिकला हा गोळा लावणार आहे आणि लॉलीपॉपचा असा छान आकार देणार आहोत. अशा प्रकारे दुसरा लॉलीपॉपसुद्धा आपला बनवून तयार आहे. अशा प्रकारे मी सगळे सारणचे लॉलीपॉप तयार करून घेतलेले आहे. इथे छान आपले लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहे. नंतर गॅसला मी तेल गरम करून ठेवले आणि त्यात मी अशा प्रकारे लॉलीपॉप घालून क्रिस्पी असे तळून घेणार आहे. हे आपल्याला मीडियम फ्लेमला छान असे तळून घ्यायचे आहे. एका साईडनी छान क्रिस्प झालेले आहे, दुसऱ्या साईडनी पलटून आपण त्याला क्रिस्पी असे तळून घेणार आहोत. याला आपल्याला छान लालसर तळून घ्यायचे आहे. ही रेसिपी झटपट बनणारी आहे. बनवून ठेवून आपण 2-3 दिवस याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खायचे असेल तेव्हा आपण हे तळून खाऊ शकतो. मुलांनासुद्धा द्यायला चांगले आहे टिफिनमध्ये आणि असेही खायला छान लागतात. मुलांना तर हे लॉलीपॉप खूपच आवडतात. माझ्या घरी आठवड्यातून 2दा मी हे लॉलीपॉप बनवते, कारण झटपट होतात आणि मी एकदा बनवून ठेवले की 2-3दा मी हे तळून खाऊ शकते. अशा प्रकारे लालसर आपण हे लॉलीपॉप तळून घेणार आहोत. छान असे गुलाबीसर आपले हे लॉलीपॉप बघा तळून झालेले आहे.
छान क्रिस्पी असे लॉलीपॉप आपले तयार आहे. अशा प्रकारे मी सगळे लॉलीपॉप इथे तळून घेणार आहे. आता मार्केटमध्ये स्वीटकॉर्न भरपूर आलेले आहे, त्यामुळे अशी रेसिपी बनवायला काही हरकत नाही. आणि छान असे आपले हे लॉलीपॉप गुलाबीसर लालसर असे छान तळून झालेले आहे आणि छान अशी क्रिस्पी दिसत आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.